नमस्कार, मी ऋषिकरत. मित्रांनो, जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र चालक असाल किंवा सेतू चालक जर असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने आता तुमच्या डॉक्युमेंटमध्ये खूप बदल केलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्ही कोणाचं इन्कम सर्टिफिकेट काढत असाल किंवा नॉन क्रिमिनल काढत असाल, कास्ट सर्टिफिकेट काढत असाल, डोमेसाईल असेल किंवा अशा विविध प्रकारचे जे दाखले आहेत, जे ऑनलाईन पद्धतीने निघतात, ते दाखले जर काढत असाल, तर आता त्यामध्ये खूप सारा बदल करण्यात आलाय. पहिला बदल म्हणजे आता तुम्हाला जास्तीचे डॉक्युमेंट या ठिकाणी कोणताही दाखला काढण्यासाठी देण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्र शासनाने यामध्ये आता शिथिलता आणली आणि काही नवीन बदल सुद्धा केलेले आहेत. आता महत्त्वपूर्ण बदल काय? आता पूर्वी जर का बघितलं तर तुम्ही कोणतंही सर्टिफिकेट जर काढायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्याचं रिझन म्हणजेच त्याचं कारण अशा प्रकारे द्यावं लागत होतं. आता इथून पुढे तुम्हाला हे कारण द्यायची गरज नाही. नंतर बघा, पूर्वी जर बघितलं तर EWS सर्टिफिकेट असाल असे काही सर्टिफिकेट जर सोडले, 1-2 तर बाकीच्या सर्टिफिकेटवरती लाभार्थ्याचा फोटो येत नव्हता. आता इथून पुढे जर तुम्ही सर्टिफिकेट काढले, तर त्या सर्टिफिकेटवरती ते सर्टिफिकेट ज्या लाभार्थ्याचं आहे, त्या लाभार्थ्याचा फोटो त्या ठिकाणी येऊन जाईल. नंतर बघा, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाची जे ग्राहक आहेत किंवा जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांनी सर्टिफिकेट काढलंय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे त्यामध्ये आता एक QR कोड आलेला आहे. तो QR कोड तुम्ही स्कॅन केला, की हे सर्टिफिकेट कोणाचं आहे, डुप्लिकेट काढलंय की ऑनलाईन पद्धतीने काढलंय किंवा एडिट करून दिलंय, हे तुम्हाला फक्त एका QR कोड स्कॅन केल्यावरती समजेल. नंतर बघा, नंतर तुमची डॉक्युमेंट लिस्ट. आता नंतर जर तुम्ही बघितलं, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारचे जर दाखले काढले असतील, तर त्यामध्ये खूप सारे अशा प्रकारचे कोणकोणते तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिले किंवा तुम्ही जे अपलोड केले ते दिसतात. आता इथून पुढे तशा प्रकारे डॉक्युमेंट डायरेक्टली दिसणार नाहीत. नंतर बघा, आता तुमच्या प्रत्येक सर्टिफिकेटवरती या ठिकाणी डिजिटल स्वरूपाचा स्टॅम्प सुद्धा येईल. म्हणजे पूर्वी जर बघितलं तर फक्त एक ग्रीन टिक येत होती. आता ग्रीन टिक तर येईलच, त्यासोबत तुमच्या सर्टिफिकेटला एक स्टॅम्प येईल. आणि शेवटचा बदल या ठिकाणी केलाय तो म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आता अशा प्रकारे न दिसता एकदम डिजिटल स्वरूपात एकदम भारी कलरफुल केलं जाईल. पूर्वीच्या सर्टिफिकेटमध्ये आणि आताच्या सर्टिफिकेटमध्ये खूप सारा बदल केला जाईल. नवीन आलेलं सर्टिफिकेट तुम्हाला दिसायला सुद्धा एकदम ऍक्टिव्ह दिसेल. अशा प्रकारचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले. जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्राच्या पब्लिक पोर्टलहून डॉक्युमेंट काढत असाल किंवा तुम्हाला जर सेतू असेल, महा ऑनलाईनची ID असेल, त्याहून काढत असाल, तरी सुद्धा हे सर्व बदल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. लवकरच तुमच्या सर्टिफिकेटवरती हे बदल बघायला मिळतील. आल्यानंतर नक्कीच आपण त्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.